हॅलो स्टुडंट्स. तर आता आपण बघणार आहोत C++ ॲरे फंक्शन्स. याआधी आपण पाहिलं होतं ॲरे म्हणजे काय आहे, तो डिक्लेअर कसा केला जातो. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं इनिशियलायझिंग ऑफ ॲरे, ॲरे ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे काय आहे, हे सगळं आपण याआधी बघितलेलं आहे. तर आता आपण बघणार आहोत C++ ॲरे फंक्शन्स काय आहेत. तर सुरुवात करूया. तर आधी मी जस्ट ओव्हरव्ह्यू देते की व्हॉट इज ॲक्च्युअली ॲरे. ॲरे म्हणजे काय, तर एखादी गोष्ट सिक्वेन्शियली अरेंज करून ठेवणं विच इज ॲरे. देन व्हॉट इज C++ ॲरे. C++ ॲरे काय करतंय, तर जो काय तुमचा डेटा आहे, नंबर्स असतील, टेक्स्ट असेल, त्याला कंटिग्युअस मेमरीमध्ये अरेंज करून ठेवते विच इज कॉल्ड एज ॲरे. तर C++ ॲरे फंक्शन्स काय आहेत, तर जो डेटा आपण कंटिग्युअस मेमरीमध्ये अरेंज करून ठेवतोय किंवा स्टोअर करतोय, तर तो त्या डेटाला डिफरंट पद्धतीने स्टोअर करण्यासाठी आपण डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स यूज करू शकतो. म्हणजेच त्या स्ट्रिंगला किंवा त्या टेक्स्टला, त्या डेटाला आपण कॉन्कॅटिनेट करू शकतो किंवा कॉपी करू शकतो किंवा त्याची लेंथ काउंट करू शकतो किंवा त्याला कंपेअर करू शकतो. अशा डिफरंट टाइप्स ऑफ फंक्शन्स आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो जेव्हा आपण त्याला अरेंज करत असतो कंटिन्युअस मेमरीमध्ये. मग त्यालाच काय म्हणतात, तर हे जे काही फंक्शन्स आहेत त्यांना काय म्हटलं जातं, तर C++ ॲरे फंक्शन्स असं म्हटलं जातं. तर देर आर व्हेरियस स्ट्रिंग प्रोसेसिंग फंक्शन्स विच आर पार्ट ऑफ दी स्टँडर्ड लायब्ररी. स्ट्रिंग प्रोसेसिंग फंक्शन्स म्हणजे काय, जे काही तुमचा स्ट्रिंग आहे, टेक्स्ट आहे, की जो तुम्ही कंटिन्युअस मेमरीमध्ये अरेंज करणार आहात, त्या डेटाला किंवा त्या टेक्स्टला प्रोसेस करण्यासाठी काही फंक्शन्स यूज केले जातात विच आर C++ ॲरे फंक्शन्स ऑर स्ट्रिंग प्रोसेसिंग फंक्शन्स विच आर द पार्ट ऑफ द स्टँडर्ड लायब्ररी. These functions are declared by using the header file string.h. मग हे जे काही फंक्शन्स आहेत, जे तुम्हाला यूज करायचे आहेत, ते यूज करण्यासाठी एक हेडर फाईल आहे, ती यूज करावी लागते विच इज string.h. जसं आपण iostream.h ही हेडर फाईल यूज करतो किंवा conio.h यूज करतो किंवा math.h यूज करतो, की जी SQRT फंक्शन जे तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करून देतं, ते फंक्शन जर यूज करायचं असेल तर तुम्ही math.h ही हेडर फाईल यूज करता. तसंच तुम्हाला हे जे काही स्ट्रिंग प्रोसेसिंग फंक्शन्स किंवा C++ ॲरे फंक्शन जर यूज करायचे असतील, तर यू हॅव टू यूज string.h हेडर फाईल. तर दी फंक्शन्स आर, ते आपण फंक्शन्स बघूया कोणते कोणते आहेत. तर देर आर 4 टाइप्स ऑफ स्ट्रिंग प्रोसेसिंग फंक्शन्स ऑर C++ ॲरे फंक्शन. तर आपण त्याचा सगळा डेटा बघून घेऊया की हे फंक्शन्स काय आहेत. तर पहिलं फंक्शन आहे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन आणि ते फंक्शन इथे दिलंय मी strcat. हे फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे जेव्हा आपण प्रोग्राम यूज करू तेव्हा. strcat त्याचं फुल फॉर्म आहे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन. str मीन्स स्ट्रिंग आणि cat मीन्स कॉन्कॅटिनेशन. त्याचा पर्पज आहे कॉन्कॅटिनेट्स टू स्ट्रिंग्स टुगेदर. कॉन्कॅटिनेट्स म्हणजे काय, जोडून ठेवणे, दोन गोष्टींना जोडून ठेवण्याचं काम करते किंवा अपेंड करते, ऍड करते. स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन फंक्शन काय करते, कॉन्कॅटिनेट्स टू स्ट्रिंग्स टुगेदर. दोन शब्दांना किंवा दोन स्ट्रिंग्सना, दोन टेक्स्टना ते काय करते, जोडून ठेवते. सिंटॅक्स आहे strcat इंटू ब्रॅकेट S1, S2 म्हणजे स्ट्रिंग 1, स्ट्रिंग 2. असं आपण अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, फंक्शन हे डिक्लेअर करायचं आहे. त्याच्यानंतर आहे एक्झाम्पल. एक्झाम्पल घेतलंय मी, मला हॅलो आणि वर्ल्ड हे दोन स्ट्रिंग्स मला जोडायच्या आहेत, म्हणून मी स्ट्रिंग 1 मध्ये घेतलेला आहे हॅलो, म्हणजे S1 माझा आहे हॅलो, S2 आहे वर्ल्ड. म्हणजेच strcat हे फंक्शन काय करेल, हॅलो आणि वर्ल्ड या दोघांना काय करेल, कॉन्कॅटिनेट करेल किंवा ऍड करेल. तर आता आपण बघणार आहोत दुसरं फंक्शन विच इज स्ट्रिंग कंपॅरिझन. strcmp. str मीन्स स्ट्रिंग आणि cmp मीन्स कंपॅरिझन. तर त्याचा पर्पज आहे कम्पेअर टू स्ट्रिंग्स. दोन ज्या स्ट्रिंग्स आहेत त्यांना कम्पेअर करण्याचं काम हे फंक्शन करतंय. त्याच्यामध्ये आहे इफ S1 इज लेस दॅन S2 अ व्हॅल्यू इज लेस दॅन 0 इज रिटर्न. आता ह्याच्यामध्ये कसं होतं, तर स्ट्रिंग कंपॅरिझन काय करते, तर दोन्ही ज्या काही स्ट्रिंग्स आहेत त्यांचं प्रत्येक कॅरेक्टर एक 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 चेक करत जातं. म्हणजेच प्रत्येक दोन्ही शब्दांचे प्रत्येक कॅरेक्टर असे चेक करत जातं अप टू द फायनल नल कॅरेक्टर, म्हणजे जे काही तुमचं शेवटचं नल कॅरेक्टर आहे /0. तर दोन्ही स्ट्रिंग्सचे जे काही नल कॅरेक्टर आहे, फायनल नल कॅरेक्टर, तिथपर्यंत हे फंक्शन प्रत्येक कॅरेक्टर किंवा प्रत्येक लेटर चेक करत जात आहे. मग जर समजा अशी कंडिशन आली की तुमचे दोन्ही स्ट्रिंग्स, दोन्ही शब्द जर सेम असतील किंवा आयडेंटिकल असतील, तर 0 व्हॅल्यू रिटर्न केली जाते. म्हणजेच इफ S1 इज इक्वल्स टू S2 देन 0 इज रिटर्न. जर तुमच्या दोन्ही स्ट्रिंग सेम असतील तर 0 ही व्हॅल्यू रिटर्न केली जाते. आणि
जर समजा तुमची पहिली स्ट्रिंगची आस्की व्हॅल्यू जर दुसऱ्या स्ट्रिंग पेक्षा मोठी असेल तर व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 हे रिटर्न केलं जातं. म्हणजेच काय, तर S1 चे जे काही म्हणजे पहिल्या स्ट्रिंगची जी तुमची आस्की व्हॅल्यू आहे ती प्रिंट केली जाते कन्सोलवरती. आता ह्या ज्या काही आस्की व्हॅल्यूज आहेत त्या प्रत्येक कॅरेक्टरसाठी बाय डिफॉल्ट सेट केलेल्या असतात आणि त्यानुसार ती आस्की व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट केली जाते किंवा कन्सोलवरती डिस्प्ले केली जाते. त्याच्यानंतर जर अशी कंडिशन आली की तुमचं स्ट्रिंग 2 म्हणजे S2 जे काही आहे, दुसरी जी काही स्ट्रिंग आहे त्याची आस्की व्हॅल्यू जर पहिल्या स्ट्रिंग पेक्षा मोठी असेल तर व्हॅल्यू इज लेस दॅन 0 हे रिटर्न केलं जातं. म्हणजेच दुसऱ्या स्ट्रिंगची आस्की व्हॅल्यू प्रिंट केली जाते कन्सोलवरती. तर अशा पद्धतीने स्ट्रिंग कंपॅरिझन काय करतंय, वर्क करतंय. त्याचं सिंटॅक्स आहे strcmp इंटू ब्रॅकेट S1, S2. म्हणजेच दोन्ही आपण स्ट्रिंग्स घेतलेल्या आहेत S1, S2 आणि हे फंक्शन काय करते, दोघांनाही कम्पेअर करते आणि जे काही प्रॉपर आउटपुट आहे ते आपल्याला कन्सोलवरती डिस्प्ले होतं. एक्झाम्पल मी घेतलेलं आहे strcmp इंटू ब्रॅकेट हॅलो, वर्ल्ड. तर ह्या दोघांना मी काय केलेलं आहे, कम्पेअर केलेलं आहे आणि त्यानुसार ते चेक करून हे फंक्शन काय करेल, जे काही आउटपुट आहे ते आपल्याला डिस्प्ले करेल. तिसरं फंक्शन आहे स्ट्रिंग कॉपी. strcpy. str म्हणजे स्ट्रिंग आणि cpy मीन्स कॉपी. strcpy हे काय आहे, तिसरं फंक्शन आहे स्ट्रिंग कॉपी. पर्पज आहे कॉपी सेकंड स्ट्रिंग इनटू स्ट्रिंग 1 इन्क्लुडिंग फायनल नल कॅरेक्टर. स्ट्रिंग कॉपी काय करते, जी तुमची सेकंड स्ट्रिंग आहे तिला स्ट्रिंग 1 मध्ये कॉपी करते इन्क्लुडिंग फायनल नल कॅरेक्टर. जे काही फायनल नल कॅरेक्टर आहे \0 त्याला इन्क्लूड करून किंवा त्याच्या सोबतच ते काय करते, कॉपी करते. सिंटॅक्स आहे strcpy इंटू ब्रॅकेट C1, S1, S2. म्हणजेच काय, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, हे फंक्शन कॉल करायचं आहे किंवा डिक्लेअर करायचं आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, सेकंड जी काही तुमची स्ट्रिंग आहे S2 ती काय करणार आहे, S1 मध्ये कॉपी करणार आहे. एक्झाम्पल घेतलंय strcpy इंटू ब्रॅकेट हॅलो, वर्ल्ड. आता हे काय करेल, हॅलो आणि वर्ल्ड ह्या दोघांना एकमेकांमध्ये कॉपी करेल. म्हणजेच स्ट्रिंग 2 काय आहे आपली, वर्ल्ड. ती कशामध्ये कॉपी होणार आहे, स्ट्रिंग 1 मध्ये म्हणजेच हॅलो मध्ये कॉपी होणार आहे. त्याच्यानंतर आहे चौथं फंक्शन विच इज स्ट्रिंग लेंथ. strlen. str म्हणजे स्ट्रिंग आणि len म्हणजे लेंथ. स्ट्रिंग लेंथ काय करताय, तर इट कॅल्क्युलेट्स द लेंथ ऑफ द स्ट्रिंग एक्सेप्ट द नल कॅरेक्टर. स्ट्रिंग लेंथ काय करते, एका शब्दामध्ये किंवा एका स्ट्रिंग मध्ये किती लेटर्स आहेत किंवा किती कॅरेक्टर्स आहेत हे काउंट करण्याचं काम कोण करतंय, स्ट्रिंग लेंथ करतंय. एक्सेप्ट द नल कॅरेक्टर म्हणजे जे काही शेवटचं कॅरेक्टर आहे, टर्मिनेटर आहे, नल टर्मिनेटर और नल कॅरेक्टर विच इज \0 त्याला एक्सेप्ट करून किंवा त्याला एक्सक्लूड करून किंवा त्याला वगळता ते काय करते, जेवढे कॅरेक्टर्स आहेत त्यांनाच कॅल्क्युलेट करताय. सिंटॅक्स आहे strlen S1 म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही एकाच स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करू शकता. इथे मी घेतला S1, तुम्हाला हवं तर तुम्ही स्ट्रिंग 2 चे सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. इथे मी S1 घेतले. इट इज जस्ट अ सिंटॅक्स. देन एक्झाम्पल आहे strlen इंटू ब्रॅकेट हॅलो. आता मला ह्याच्यामध्ये हॅलो घेतलाय मी, मला S1 ची स्ट्रिंग 1 ची लेंथ कॅल्क्युलेट करायची. आता ह्याच्यामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, हॅलो मध्ये 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 5 कॅरेक्टर्स आहेत. तर मला व्हॅल्यू रिटर्न होणार आहे 5. तर अशा पद्धतीने हे 4 फंक्शन्स आहेत आणि ह्या 4 फंक्शनचा उपयोग करून एक प्रोग्राम मी तुम्हाला छोटासा नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. हॅलो स्टुडंट्स, तर आता आपण बघणार आहोत C++ ॲरे फंक्शनचा एक छोटासा प्रोग्राम, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, 2 ॲरेज मी डिक्लेअर करणार आहे आणि जे काही 4 फंक्शन्स आपण पाहिलेले आहेत त्या फंक्शनचा वापर करून आपण हा प्रोग्राम रन करणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय करूया, ज्या काही आपल्या हेडर फाइल्स आहेत त्या ऍड करून घेऊया, विच आर #include iostream.h आणि #include conio.h. आता आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला काय करायचंय, जे काही आपली स्ट्रिंग फंक्शन्स आहेत ते यूज करायचे असतील तर आपल्याला एक लायब्ररी फाईल विच इज हेडर फाईल जी आपली आहे ती आपल्याला इन्क्लूड करून घ्यायची आहे, विच इज string.h. तर आपण ती इन्क्लूड करून घेऊया, विच इज #include string.h. तर आपण ही हेडर फाईल ऍड करून घेतलेली आहे. तर जी काही बॉडी आहे ते लिहिण्यासाठी म्हणजे मी आधी मेन फंक्शन राईट करते, विच इज void main.
त्याच्यानंतर क्लिअर स्क्रीन फंक्शन घेऊया. आता आपण जे काही आपले 2 अरेज आहेत ते डिक्लेअर करून घेऊया. वी आर गोइंग टू स्टोअर कॅरेक्टर्स ऑर स्ट्रिंग. सो इथे कॅर हा जो काही डेटा टाईप आहे तो आपण यूज करणार आहोत. सो येणार आहे कॅर आणि स्ट्रिंगला नाव देते S1, सॉरी अरेला नाव देते मी पहिल्या S1. त्याची साईज घेते मी 20. तुम्ही हवं तर ती कोणतीही साईज घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये मी एक स्ट्रिंग स्टोअर करते विच इज हॅलो. दुसरं एक अरे डिक्लेअर करते विच इज कॅर S2. त्याची साईज सुद्धा मी 20च देते आणि त्याच्यामध्ये मी स्ट्रिंग स्टोअर करते विच इज वर्ल्ड. त्याच्यानंतर आता मला काय करायचंय, 2 माझे अरेज डिक्लेअर करून झालेले आहेत. त्याच्यानंतर मला आता काय करायचंय, जे काही माझं 4 फंक्शन्स आहेत ते मी 1 बाय 1 तुम्हाला परफॉर्म करून दाखवते. तर माझं पहिलं फंक्शन आहे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन, की जे काय करतंय 2 स्ट्रिंग्सना कॉन्कॅटिनेट करते किंवा अपेंड करते किंवा ऍड करते. तर मला हॅलो आणि वर्ल्ड हे 2 जे काही स्ट्रिंग्स आहेत, 2 शब्द आहेत त्यांना ऍड करायचं आहे. सो त्यासाठी मी स्ट्रिंग कॉन्कॅटिनेशन हे फंक्शन यूज करते. तर मी त्यासाठी जे मी फंक्शन सांगितलं होतं विच आर strcat ते यूज करणार आणि त्याचे ब्रॅकेटमध्ये मी लिहिणार आहे S1, S2. म्हणजेच काय, strcat हे फंक्शन काय करेल, S1 म्हणजे काय आहे हॅलो आणि S2 काय आहे वर्ल्ड, ह्या दोघांनाही काय करेल कॉन्कॅटिनेट करेल आणि त्याच्यानंतर सेमिकोलन. आणि जे काही कॉन्कॅटिनेशन झाल्यानंतर आपल्याला आउटपुट दिसणार आहे ते डिस्प्ले करण्यासाठी मी काउट हे एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यूज करून एक स्टेटमेंट लिहिते विच इज काउट concatenation is. आता हे जे काही फंक्शन आहे ते काय करेल, 2 व्हॅल्यूजना म्हणजे 2 स्ट्रिंग्सना कंपेअर करेल आणि पहिली स्ट्रिंग रिटर्न करेल. सो मी इथे S1 ही व्हॅल्यू घेते, त्याच्यामध्ये माझं आउटपुट स्टोअर होणार आहे S1 आणि एंडेल. तर 1 बाय 1 मी तुम्हाला प्रत्येक फंक्शन परफॉर्म करून दाखवणार आहे. सो मी आधी पहिलं फंक्शन घेतलंय, लिहून झाली आहे माझी बॉडी. सो आय राईट गेट ch आणि क्लोज द कर्ली ब्रेस. नो वॉर्निंग, नो एरर्स. रन करूया प्रोग्राम. तुम्हाला दिसतंय कॉन्कॅटिनेशन इज हॅलो वर्ल्ड. तर अशा पद्धतीने हे काय झालेलं आहे, माझे दोन्ही स्ट्रिंग्स, दोन्ही शब्द माझे एकत्रित आलेले आहेत विच आर हॅलो वर्ल्ड. तर आता आपण बघूया आपलं दुसरं फंक्शन आहे ते. दुसरं फंक्शन आहे स्ट्रिंग कंपॅरिझन strcmp. आता हे काय करेल, हॅलो आणि वर्ल्ड हे दोन्ही जे काही स्ट्रिंग्स आहेत त्यांना कम्पेअर करेल. त्यासाठी मी लिहिणार आहे ब्रॅकेटमध्ये S1, S2 आणि सेमिकोलन. आता हे जे काही कंपॅरिझन फंक्शन आहे ते काय करतंय, तर प्रत्येक कॅरेक्टर त्या स्ट्रिंग मधलं 1 बाय 1 चेक करतोय अप टू द फायनल नल कॅरेक्टर. मग जर ह्या दोन्ही व्हॅल्यू जर आयडेंटिकल असतील, सेम असतील, तर तुम्हाला काय होणार आहे, 0 ही व्हॅल्यू रिटर्न होणार आहे. आणि जर दोन्ही तुमच्या व्हॅल्यूज म्हणजे समजा पहिली जर तुमची स्ट्रिंग आहे त्याची आस्की व्हॅल्यू जर दुसऱ्या स्ट्रिंग पेक्षा मोठी असेल तर तुम्हाला काय होणार आहे, तुमचं व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 हे रिटर्न होणार आहे, म्हणजेच पॉझिटिव्ह व्हॅल्यू रिटर्न होणार आहे. आणि जर समजा तुमची दुसरी स्ट्रिंगची आस्की व्हॅल्यू पहिल्या स्ट्रिंग पेक्षा मोठी असेल तर व्हॅल्यू इज लेस दॅन 0 ही रिटर्न होणार आहे, म्हणजेच निगेटिव्ह व्हॅल्यू रिटर्न होणार आहे. म्हणजेच तुम्हाला ऍक्च्युअली आउटपुटमध्ये काहीतरी इंटिजर व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे. तर ती रिटर्न करण्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेणार आहोत की जे काय करेल, ती जी काही रिटर्न म्हणजे आउटपुटमध्ये जे काही इंटिजर व्हॅल्यू डिस्प्ले होणार आहे ती स्टोअर करून ठेवेल. मग त्यासाठी मी एक इंटिजर नावाचा डेटा टाईप घेते, म्हणजे सॉरी इंट डेटा टाईप असलेलं एक व्हेरिएबल डिक्लेअर करते विच इज इंट रिझल्ट. तुम्ही हवं तर जेव्हा आपण सुरुवातीला डिक्लेरेशन करतो व्हेरिएबल्स तिथे लिहिले तरी चालेल. मी इथे घेतलेला आहे इंट रिझल्ट इक्वल्स टू, आणि मला जे काही कंपॅरिझन होईल ते मला डिस्प्ले करायचं आहे. त्यासाठी मी एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यूज करून एक स्टेटमेंट लिहिते विच इज कंपॅरिझन इज रिझल्ट. रिझल्ट या व्हेरिएबल मध्ये माझा रिझल्ट जो काही आहे तो स्टोअर होणार आहे. सो मी इथे रिझल्ट
हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे एक्सेस करण्यासाठी. आणि माझी बॉडी लिहून झालेली आहे. सो मी कंपाईल करते प्रोग्राम. नो वॉर्निंग्स, नो एरर्स. रन करूया प्रोग्राम. इथे आलेला आहे कंपॅरिझन इज -15. -15 ही व्हॅल्यू, इंटिजर व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले झालेली आहे. -15 ही व्हॅल्यू आपल्याला का दिसली? कारण जी आपली S2 आहे, म्हणजे स्ट्रिंग 2 आहे, सेकंड जी काही आपली स्ट्रिंग आहे विच इज वर्ल्ड, त्याची जी काही ASCII व्हॅल्यू आहे ती पहिल्या स्ट्रिंग पेक्षा मोठी आहे. त्यामुळं हे फंक्शन काय सांगतं की जर तुमची स्ट्रिंग 2 ची ASCII व्हॅल्यू जर पहिल्या स्ट्रिंग पेक्षा मोठी असेल तर तुम्हाला व्हॅल्यू इज लेस दॅन 0 मिळेल, म्हणजेच निगेटिव्ह व्हॅल्यू तुम्हाला डिस्प्ले होईल. त्यामुळे आपल्याला -15 ही निगेटिव्ह व्हॅल्यू डिस्प्ले झालेली आहे. तर आपलं अशा पद्धतीने दुसरंही फंक्शन झालेलं आहे. तिसरं फंक्शन आहे विच इज स्ट्रिंग कॉपी. स्ट्रिंग कॉपी काय करते? दुसऱ्या स्ट्रिंगला पहिल्या स्ट्रिंग मध्ये कॉपी करते. तर ते आपण बघूया. विच इज strcpy S1, S2. आणि मला जे काही कॉपी झालंय ते दाखवायचं आहे. सो आय राईट कॉपी इज आणि S1. S1 मध्ये माझा रिझल्ट स्टोअर होणार आहे. सो S1 इथे म्हणाल तुम्ही मॅडम की इथे तुम्ही इंट हे वेगळं डेटा टाईप साठी हे वेगळं डेटा टाईप का घेतलं, किंवा इंट हे वेगळं रिझल्ट हा वेगळा व्हेरिएबल का घेतला? कारण इथे माझी इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होणार होती. इथे जे काही आहे त्या माझ्या कॅरेक्टर व्हॅल्यूज, म्हणजेच जे काही आपलं प्रोसेसिंग चाललंय ते कॅरेक्टर साठी चाललंय, स्ट्रिंग साठी चाललेलं आहे. सो इथे मी हेच जे काही ऍरे आहे तिथेच माझं काही ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या किंवा जो काही डेटा आहे तो स्टोअर होणार आहे. सो आय यूज हिअर S1 किंवा जे काही ऍरे आहे तोच मी यूज केलेला आहे की जो कॅरियर डेटा टाईपचा आहे. पण इथे काय होणार आहे, माझं इंटिजर व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. सो इथे मी वेगळा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे की जो इंट म्हणजे इंटिजर डेटा टाईपचा आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, स्ट्रिंग कॉपी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये S1 हा ऍरे जो काय आहे तो मी एक्सेस करणार आहे. म्हणजे S1 आणि S2 ह्यांच्यामध्ये काही कॉपीचं प्रोसेसिंग होईल आणि जे काही रिझल्ट येईल तो मला इथे S1 मधून फेच होईल. तर कंपाईल करूया प्रोग्राम. आणि कॉपी इज वर्ल्ड, म्हणजे सेकंड जो काही माझा वर्ल्ड आहे, स्ट्रिंग आहे, तो कोणता आहे? वर्ल्ड. तो कशामध्ये कॉपी झालाय? पहिल्या स्ट्रिंग मध्ये कॉपी झालेला आहे, हॅलो मध्ये कॉपी झालेला आहे. आणि S1 म्हणजे काय झालेले आहे? प्रिंट झालेले आहे. म्हणजे स्ट्रिंग 2 स्ट्रिंग 1 मध्ये कॉपी होईल आणि पहिला जो काही माझा स्ट्रिंग आहे तो इथे डिस्प्ले होईल S1. म्हणजे व्हॅल्यू जे काही आउटपुट आहे ते कुठे स्टोअर होणार आहे? S1 मध्ये स्टोअर होणार आहे. त्यामुळे मी ते फेच केलेलं आहे. आता दुसरं आणि शेवटचं म्हणजे चौथं जे काही माझं फंक्शन आहे विच इज स्ट्रिंग लेंथ. तर हे फंक्शन काय करते, तर प्रत्येक शब्दामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत ते मोजून दाखवते, एक्सेप्ट नल कॅरेक्टर म्हणजे /0 त्याला वगळता ते काय करतंय, एका शब्दामध्ये किती कॅरेक्टर्स आहेत, किती लेटर्स आहेत ते डिस्प्ले करतंय. सो हे सुद्धा फंक्शन काय करतंय, इंटिजर व्हॅल्यू रिटर्न करतंय. सो मी इथे एक एक लेंथ नावाचं एक व्हेरिएबल घेते की जे इंटिजर डेटा टाईपचं असणार आहे. सो मी इथे घेते इंट लेंथ इक्वल्स टू strlen S1, S2. आणि मला स्टेटमेंट दाखवायचं आहे लेंथ इज आणि लेंथ जिथे माझा डेटा स्टोअर होणार आहे ते आउटपुट स्टोअर होणार आहे आणि एंडेल. तर अशा पद्धतीने माझं हे सुद्धा चौथं फंक्शन लिहून झालेलं आहे. एरर आलेला आहे मला, एक्स्ट्रा पॅरामीटर इन कॉल टू strlen एक्स्ट्रा सॉरी. इथे मी काय केलंय, मला strlen या फंक्शनच्या मध्ये सिंटॅक्स काय आहे तर तुम्ही एका वेळी फक्त एकच जे काही स्ट्रिंग आहे ते तुम्ही चेक करू शकता. मी इथे ऍट अ टाइम मी दोन्ही स्ट्रिंग्स एंटर केल्या होत्या. सो मला एरर डिस्प्ले झालेला आहे. सो आपण S1 ची जी काही लेंथ आहे ती पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. आता मला 0 एरर्स आलेले आहेत. लेंथ आहे 5, म्हणजेच
HELLO अशा पद्धतीने 5 जे काही कॅरेक्टर्स आहेत ते हॅलो वर्ल्ड मध्ये आहेत. त्यामुळं मला 5 ही व्हॅल्यू डिस्प्ले झालेली आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही =0 कन्सिडर केलं तर टोटल 6 कॅरेक्टर्स आहेत. पण strlen हे काय फंक्शन काय करतंय, तर =0 ह्याला वगळता जे काही कॅरेक्टर्स आहेत ऍक्च्युअल त्यांनाच कन्सिडर करतंय. आता आपण s2 ची व्हॅल्यू s2 ची लेंथ कॅल्क्युलेट करूया. किती आहे? S2 ची लेंथ सुद्धा 5 आहे. म्हणजेच WORLD असे 5 कॅरेक्टर्स आहेत या वर्ल्ड शब्दामध्ये. तर अशा पद्धतीने हा जो काही प्रोग्राम आहे स्ट्रिंग फंक्शनचा तो वर्क होतो. थँक यू.